भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य हत्या के लिए येशू ख्रिस्तांची मदर नावाचे सप्रेम नमस्कार. आजचे दिनांक 15 मार्च 2025 शनिवार. ते हात ठेवतील, ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. मार्क 16 अध्याय 18 वचन. बायबलमध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे दैवी आरोग्य आणि बरे होण्याची कृपा प्राप्त करता येते. यामध्ये येशूचे नाव, देवाचे वचनातील आश्वासने, ख्रिस्ताचे रक्त, पवित्र आत्म्याची शक्ती, सेवकांची उलगड प्रार्थना, तेलाचा अभिषेक आणि हात ठेवून आशीर्वाद देणे यांचा समावेश आहे. यापैकी प्रत्येक मार्गामध्ये बरे करण्याची देवाची सामर्थ्य आहे. हात ठेवण्याची कृतीद्वारे उपचार होणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. संपूर्ण शास्त्रामध्ये आपण पाहतो की येशूने 12 आजारी लोकांना स्पर्श केला आणि त्यांची स्पर्शाने त्यांना बरे केले. जेव्हा त्याने लोकांवर हात ठेवला तेव्हा देवाची शक्ती त्यांचे मार्फत विद्युत प्रवाहाप्रमाणे वाहू लागली आणि त्यावरील पुनरुत्थानपणा झाले. येशूने गुष्ठरोग्यांनाही स्पर्श केला. त्यांच्या काळात हे अशक्य मानले जात असे, कारण कोढ हा अत्यंत संसर्गजन्य रोग होता, पण त्याची सामर्थ्य कोणत्याही रोगापेक्षा मोठी होती. जेव्हा त्याने त्यांना स्पर्श केला तेव्हा रोग त्यांच्यावर प्रभाव टाकू शकला नाही. उलट याच्या स्पर्शाने त्यांना शुद्ध आणि आरोग्य मिळाले. बायबलमध्ये लिहिले आहे की काही लोक केवळ प्रभू येशूला स्पर्श करून बरे झाले. काहींना प्रभूने स्पर्श केला आणि ते बरे झाले. प्रचंड लोक समुदाय यांच्या स्पर्शाने बरे झाला, पण अगदी मोजक्या लोकांनी संपूर्ण विश्वासाने येशूला स्पर्श केला आणि बरे झाले. 12 वर्षांपासून रक्तस्रावाने त्रस्त असलेल्या स्त्रीने प्रभूची वस्त्रांची गोंदला स्पर्श केला आणि ती त्यावरील बरी झाली. येशूवरील तिचा पूर्ण विश्वास आणि तिची कृती तिला पूर्ण आरोग्य देऊन केली. येशूने 2 अंध माणसांच्या डोळ्यांना स्पर्श करून त्यांना दृष्टी बहाल केली. तो म्हणाला, तुमच्या विश्वासानुसार तसे होवा. मत्ती 9 अध्याय 29 वचन. त्याच्या स्पर्शाने त्यांच्या डोळ्यांचे संपूर्ण आरोग्य झाले आणि त्यांनी स्पष्टपणे पाहू लागले. प्रभू येशूने त्यांच्यावर दया केली आणि त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्या क्षणीच त्यांना दृष्टी मिळाली आणि ते त्यांच्या मागे जाऊ लागले. मत्ती 20 अध्याय 34 वचन. प्रभूच्या एका स्पर्शाने डोळ्याचा प्रत्येक भाग, आयरिश, कॉर्निया, पुतळी आणि लेन्स पूर्णपणे बरे होऊ शकतो. येशूने तापाने त्रस्त असलेल्या लोकांनाही बरे केले. पेत्रच्या सासूला ताप आला होता. येशूने तिचा हात धरून तिला उठवले आणि लगेच ताप गेला. ती त्यावरील स्वस्थ झाली आणि सेवेत रुजू झाली. मार्क 1 अध्याय 31 वचन. तसाच एक बहिरा आणि मूक माणूस येशूच्या समोर आणला गेला. येशूने त्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी त्याची कान उघडली, त्याची जीभ सैल झाली आणि तो स्पष्ट बोलू लागला. मार्क 7 अध्याय 35 वचन. जे कोणी येशूचा स्पर्श केले त्यांनी दैवी आरोग्य लाभले आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. प्रिय देवाची मुलांनो, येशूचा तोच दैवी स्पर्श आज तुमच्यासाठीही उपलब्ध आहे. विश्वासाने त्याच्याकडे जा आणि तो तुम्हाला पुनरुत्थापित करेल. अंतिम चिंतनासाठी वचन. प्रभू येशू आला, त्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, उठा आणि घाबरू नका. मत्ती 17 अध्याय 7 वचन. आजची बायबल वाचनासाठी सकाळी अवस्थाविवरण 26 अध्याय 27 अध्याय. संध्याकाळी मार्क 14 अध्याय
27 वचन से 53 वचन। धन्यवाद।